नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुझ्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो. जे कोणी ही कथा ऐकतात त्याचे शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य जळून खाक होते. शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादी पासून रक्षण होते आणि भाग्यात चमत्कार होऊ लागतात. म्हणून माऊली भक्त हो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. जय गजानन, गुरु गजानन. एका गावामध्ये एक महिला राहत होती. तिच्याकडे कशाचीही कमी नव्हती. घरामध्ये धनधान्य, वैभव सारं काही होतं. पण ती मात्र दुःखी होती. कारण लग्नाला बरीच वर्ष झाली तरी देखील तिच्या घरी पाळणा हलला नव्हता. तिचा घरचा सालदार गडी तिला एकदा म्हणाला की ताई, तू नाशिकच्या सप्तशृंगीला जा आणि तिला एकदा तुझं घराणं मांड. त्याचं म्हणणे ऐकून ती एकदा मातेच्या दर्शनाला गेली. आईच्या पायावरती नतमस्तक झाली आणि ती सप्तशृंगी आईला म्हणाली की तू सर्वांच्या नवसाला पावते, सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करतेस. आता माझ्या हाकेलाही तू उभी राहा. मला मूळ बाळ नाही आहे. मी तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल तेव्हा मी तुला सुपारी पण आणणार नाही, पण त्यावेळेस मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल आणि अशीच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली नेईल. त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता. भक्त भाविक श्रद्धेने पायवाटेने आईच्या दर्शनाला येत. खूप उंचावरती असलेल्या त्या शीतकड्यावरनं बैलगाडीवरनं खाली जाणं अशक्यप्राय गोष्ट होती. पण तिने मोठ्या विश्वासाने आईजवळ हा नवस बोलला आणि त्याच्या घरी निघून गेली. एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर बाळाचा जन्म झाला. तिला आपण केलेल्या नवसाची आठवण झाली. त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिनं तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले. गाडीला 2 खिल्लारी बैल जुंपण्यात आली. ती तिचा नवरा, तिचे बाळ आणि तो सालदार गडी मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाले. त्या काळी रस्ता नव्हता. दगड धोंड्यातून ती गाडी लोटत लोटत पुढे आणली. खिल्लारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोचली. त्यानंतर ती शिवालिस तीर्थामध्ये आली. तिथे अंघोळी केल्या. सर्वाच्या अंघोळी झाल्यावरती तिने सांगितलं की मला आता मंदिरात दर्शनाला जायचं नाही. मी हा गड चढून आली. तो मला आता ह्या कड्यावरून बैलगाडी खाली उतरायची आहे. तिचं ते बोलणं ऐकून तिचा नवरा घाबरला. तिला म्हणाला, तू काय बोलते आहेस? तुला कळते का? ह्या अशा कड्यावरून गाडी कशी बरं खाली उतरेन? ह्या अशा गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही, असं म्हणत त्यानं त्या बैलगाडीतून येण्यासाठी नाकार दिला. तो त्या बैलगाडीतून खाली उतरला. आता मात्र तिला कळेना की काय करावं. पण ती मात्र घाबरली नाही. तो सालदार गडी मात्र म्हणाला की मी जेव्हापासून या ताईच्या घरी काम करतो तेव्हापासून मी तिला बहीण मानला आहे. जर कोणी तिची मदत करणार नसेल तर ही गाडी मी हाकणार आहे. ताई, मी तुझ्याबरोबर येतो, कारण दोघांनाही विश्वास होता की जन्माला घालणारी हीच माय आहे, जीव घेणारी देखील हीच आहे. त्यामुळे न डगमगता ते दोघेही बाळाला घेऊन गाडीत बसले. आता ती मणी सप्तशृंग मातेचा धावा करू लागली. सालगड्यानंही देवीचे नाव घेतले आणि गाडीला हाका दिली. एवढ्या मोठ्या कडावरनं गाडी जेव्हा खाली उतरली तेव्हा ती जशीच्या तशी होती. ना बैलांना काही झाले ना बैलगाडीला. गाडी जशीच्या तशी पुन्हा वर खडकावर येऊन थांबली आणि तोपर्यंत देवी तेथे येऊन पोचली होती. असे म्हणतात की त्यावेळी मार्कंडेय ऋषी पोथी वाचत होते. देवी कथा ऐकत होती. पण त्यावेळी त्या बाईने बैलगाडी खाली उतरली म्हणून देवी स्वतः तिथे येऊन उभी राहिली आणि ती गाडी जशीच्या तशी पुन्हा वर आली. कुणाला काहीही दुखापत झाली नाही. त्यामुळे म्हटले जाते की आईने गुरूंची अर्धी पोथी सोडून दिली म्हणून आईची मान वाकडी आहे.
आई आपल्या भक्तासाठी येऊन तिथे उभी राहिली. जशी गाडी खाली गेली तशीच ती पुन्हा वर येऊन खडकावरती उभी राहिली. सर्वात पहिल्यांदा देवीने त्या गाडीला पूजले असे म्हटले जाते. पहिला मान आईनं त्या बाईला दिला म्हणून पहिला मान शीतकड्याचा आहे आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला पुढे जातात. आजही त्या गाडीच्या चाकांच्या खुणा तेथे आहेत. आईच्या पावलांची निशाणं त्या खडकावरती आहेत. आणि समोर मार्कंडेय पर्वत आहे. म्हणजेच मनात श्रद्धा असेल तर आई तुमच्या पाठीशी नेहमी उभी राहते हे विसरू नका. त्या सप्तशृंगी आईची आज संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आईच्या माहेराबद्दल एक कथा अशी सांगितली जाते. जोगेश्वरी आखाडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील अष्टभैरव हे खानदेशामध्ये सप्तशृंग मातेच्या घरात अर्थात सिद्ध चंद्रवट तीर्थी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी आले. त्यांच्यावरती शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय मागायचे ते माग. त्यावर त्यांनी सांगितलं, आम्हाला संतती नाही. तेव्हा भगवान शिव म्हणाले, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण या क्षत्राचं पुण्य म्हणून मी तुम्हाला प्रसाद देतो असे सांगून समोरच्या डोहामध्ये स्नान करायला सांगितले आणि त्या डोहातून कन्या निर्माण केली. अष्टभैरवांनी पाहिलं. त्याच्या पत्नीने जागेश्वरीने पाहिले. त्या कन्याला उचलून भगवान शंकरापुढे ठेवलं. भगवान शंकरांना सांगितलं, मी म्हणालो होतो ना, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण मी प्रसाद देतो. घ्या, सांभाळा, लहानची मोठी करा. तिची त्रिभुवनात कीर्ती होईल आणि ह्या त्रिभुवनाचा भार कमी करण्यासाठी हिची योजना होईल. तिचं नाव त्यांनी वैजांगी ठेवले. नंतर ती वयात आली. तिने घरचा त्याग केला. तप करण्यासाठी मार्गस्थ झाली. त्यावेळेस अष्टभैरवांनी तिला सांगितले, कुठेतरी जाण्यापेक्षा तू ज्या ठिकाणी तुझा जन्म झाला त्या ठिकाणी जा. मग तिथून सिद्ध चंद्रवट ठिकाणी ती कन्या आली. तिने घोर तप केले. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवांनी तिला वर माग म्हटलं. तिने वर मागितला, या ठिकाणी शक्ती अवतार व्हावा. देवांनी माझ्याकडे मंत्रविद्या मागावी. मागितल्यानंतर मी लगेच देईल आणि त्यांची 10 पट शक्ती वाढेल असे वरदान द्या. शंकरांनी वरदान दिले व तिला व्रजेश्वरी हे नाव दिले. अष्टभैरवांनी त्या कन्येला व्रजांगी नाव ठेवले होते. पण ह्या सिद्ध चंद्रवट तीर्थी तिचे नाव व्रजेश्वरी ठेवले. म्हणून सिद्ध चंद्रवट तीर्थी हा 4था महिमा व्रजेश्वरीचा जन्म सिद्ध चंद्रवट तीर्थी झाला. ती कन्या त्या ठिकाणी तप करीत असताना तिच्या जन्मास महिषाचा वैर म्हणून तो तपभंग करू लागला. तो तपभंग करीत असताना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं की उडव त्या शिर. म्हणून याच पुण्यस्थळी माता पार्वतीने सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला, म्हणजे आवेश अवतार घेतला. म्हणून ही जागा सिद्ध चंद्रवट तीर्थ सप्तशृंगीचं माहेर ठरलं. सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिकजवळ असलेल्या नांदोरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेली सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्र असलेली देवीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंग देवीचे असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. एक कथा अशी आहे, महिषासूर नावाचा असुरांचा राजा होता. तो अत्यंत बलवान होता. त्याला तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवण्याची इच्छा होती. त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले. अनेक वर्ष कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितले. महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी त्याला सांगितलं, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच. तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतो.
महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्या हातून मरण यावं, अन्य कुणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासूर माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे इंद्र, ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागले. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला. सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीचे त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली आहे. ती आजही दिसते असे म्हणतात. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुधे धारण केले आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याने सांगितले जाते. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 5:30 वाजता काकड आरती होते. 7 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृताचे स्नान घालण्यापासून ते 11 वार पैठणी अथवा 11 वार शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आणि आरती ते सायंकाळी 7 वाजता सांज होते व मंदिरात दरवाजे रात्री 9 वाजता बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. अशी ही सप्तशृंगी माताची कथा. आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब